नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या या भागामध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांचा आपल्याला या भागामध्ये आढावा घ्यायचा आहे. आणि ते प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील असतील, आंतरराष्ट्रीय असतील आणि तसेच प्रांतीय पातळीवरील प्रश्नांचा आपल्याला आढावा घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण परीक्षेच्या दृष्टीने जे मुद्दे आजच्या दिवशी गरजेचे ठरतात त्यांच्यावरती आढावा घेण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर या प्रश्नाचं विश्लेषण देणार आहे. बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, बघा, चिली हा एक देश आहे, तसा छोटा देश आहे. आणि चिली देशाचे नवीन राष्ट्रपती या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. तर त्यांचं नाव सांगायचं आहे. त्याचं करेक्ट नाव काय आहे तर जोसे अँटोनिओ कास्ट असं आहे. आणि यांच्या अगोदर किंवा यांनी कुणाची जागा घेतली होती तर यांच्या अगोदर गॅब्रियल बुरिक हे राष्ट्राध्यक्ष होते आणि यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. तर आता नवीन राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते कोण ठरलेले आहेत तर जोसे अँटोनिओ कास्ट हे असतील. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा या ठिकाणी असणार आहे. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी यासाठी सहज उपलब्ध करून देण्यासाठी मेरी योजना जी आहे ही मेरी योजना तयार करण्यात आलेली आहे. किंवा हे एक पोर्टल आहे. हे जे पोर्टल आहे हे पोर्टल कोणत्या राज्याने तयार केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो उत्तराखंड हे आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हाही महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न बनतोय. ओके. आता या कल्याणकारी योजना म्हणजे काय तर शासन काय करत असतं, वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना घेऊन येत असतं. मग त्यासाठी वेगवेगळे निकष असतात किंवा समाज घटकाच्या आधारावरती त्या योजना आणल्या जातात. मग त्यामध्ये बालकांच्यासाठी असतील, शेतकऱ्यासाठी असतील, महिलांसाठी असतील, कामगारांसाठी असतील. तर या योजनांची जनतेला माहिती व्हावी हा या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर परत पुढे बघा, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली ते सांगायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, नितीन नबीन असं उत्तर आहे त्याचं. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्षपद या पक्षाचं प्रामुख्याने यांनी काय केलेलं आहे, भूषवलेलं आहे. आणि कोणत्या कमिटीच्या संदर्भामध्ये तर राष्ट्रीय कार्यकारिणी आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये हे अध्यक्षपद असणार आहे. आता त्यानंतर परत पुढे बघा, महाराष्ट्र फाउंडेशन ही एक संस्था आहे. आणि ही जी संस्था आहे ही संस्था मराठी भाषकांनी तयार केलेली संस्था आहे. आणि जी संस्था मुळात अमेरिकेमध्ये स्थापन झालेली आहे मित्रांनो. कारण महाराष्ट्राचे अमेरिकेमध्ये जे काही लोक गेलेले आहेत त्या लोकांनी ही संस्था स्थापन केलेली. आणि या संस्थेच्या माध्यमातून दिला जाणारा एक पुरस्कार, ज्या पुरस्काराचं नाव आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो, हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मनीष राय चौधरी असं याचं उत्तर आहे. आणि हे एका विशिष्ट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आहेत ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे सचिव आहेत. आणि ते जे डिपार्टमेंट आहे मित्रांनो ते बंगालमध्ये आहे. म्हणून हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असेल. आता पुढे महाराष्ट्र फाउंडेशननेच किंवा या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा समाज कार्य जीवन पुरस्कार हा कोणाला दिला गेलेला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, लीला चितळे या समाज कार्यकर्त्या ज्या आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ता ज्या आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. एक आधुनिक स्वरूपाचं जे काय समाजामध्ये परिवर्तनाचं काम आहे ते लीला चितळे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार विशेष त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणून हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल. आणि त्यानंतर बघा, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड उपजीविका मिशन हे जे मिशन आहे किंवा या आधारावर या रोजगाराच्या संदर्भामध्ये एक विधेयक पारित झालेलं आहे. आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक मित्रांनो लोकसभेमध्ये पारित केलेलं आहे. तर हे जे विधेयक आहे हे कुणी मांडलेलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, शिवराज सिंह चव्हाण असं त्याचं उत्तर आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगा की शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे, म्हणून कोणत्या खात्याचे मंत्री आहेत. बघा, त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या शक्तिशाली वादळामुळे कोणत्या देशातील
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी आहे ची 24 मीटर उंच प्रतिकृती कोसळून ती नष्ट झालेली आहे या वादळामुळे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ब्राझील आहे. आणि मला एक कमेंट करून सांगा की ब्राझीलची राजधानी कोणती आहे म्हणून. ओके, चला त्यानंतर परत पुढे बघा की ICC कडून नोव्हेंबर 2025चा प्लेयर ऑफ द मंथ हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? शेफाली वर्मा असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. आता त्यानंतर IPL 2026 मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? 2026चा म्हणत आहे ते. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? तर कॅमरून ग्रीन असं उत्तर आहे. आणि त्याच्या अगोदरचा कोण होता? तर ऋषभ पंत हा होता. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता मागील फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, त्याच्या पाठीमागचं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येत असतात. आता त्यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनेच दिलीप व्ही चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे अरुण खोपकर असं आहे. हे चित्रपट क्षेत्रामधलं व्यक्तिमत्व आहे आणि विशेष चित्रपटांमध्ये योगदान असल्यामुळे आणि किंवा पटकथा लेखक असल्यामुळे त्यांच्या साहित्याला हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. आपण या ठिकाणी थांबूयात आणि अभ्यासाचं योग्य नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. आणि अडचणी आल्यावर विशेष आमच्याशी संपर्क साधा, त्यावरती आपण योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन करू. धन्यवाद.